नमस्कार. मी गौरव मुठे. लोकसत्तामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे एक विशेष पाहुणे आलेत. गोदरेज एंड बॉयज या कंपनीचा एक भाग आहे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स. त्याचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड पुष्कर गोखले सर आपल्यासोबत आहे. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे, की कुलूप आपण बाहेर जाताना घराला कुलूप लावून जातो आणि ते कुलूप असायचं गोदरेजचं. हा खूप पारंपरिक व्यवसाय गोदरेजचा होता आणि त्यातच त्यांनी आज खूप मोठी प्रगती केली आहे आणि त्यामध्ये जे काही नाविन्य आलंय ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, की सर त्या कुलपापासून आज कंपनीचा प्रवास कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि कशा-कशा पद्धतीने ते बदलत गेलंय. म्हणजे की संरक्षण कशा पद्धतीने केलं जातंय, त्यामध्ये नवीन आव्हानं पण आहेत. ते हे आज सगळं सरांकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगायची, की आपण प्रत्येकजण भारतात असतो तेव्हा ताजमहल बघतो. रिझर्व्ह बँक सगळ्यांना माहिती आहे. इव्हन एस-बी-आय, एच-डी-एफ-सी यांसारख्या सगळ्या बँका आपल्याला माहिती आहे. त्या बँकांमध्ये आपण पैसे ठेवतो. प्रत्येकाला माहिती आहे, की आपले पैसे बँकेत सेफ असतात. पण हे बँकेत सेफ ठेवण्याचं काम कोण करतं? तर अर्थात गोदरेज. तर यापासून आपण सुरुवात करूया, की कुठली जी राष्ट्रीय स्मारकं आहेत, त्यांना आपण अशा प्रकारचे सिक्युरिटी सोल्युशन्स पुरवतो? तर आता काय आहे ना, की हे जे आपण म्हणतो हेरिटेज आपण म्हणतो, जी आपली संस्कृती आहे म्हणा किंवा जे कल्चर आहे आणि एवढी वर्षापार जे आलेलं आहे. तर त्यात ताजमहाल म्हणा किंवा इव्हन आपलं जे इथे पुण्यात आपण जर बघाल शनिवारवाडा आणि औरंगाबादमध्ये काही मॉन्युमेंट्स आहेत. तर तसे आम्ही जे काही मॉन्युमेंट्स आहेत, इव्हन आता तुम्ही दिल्लीमध्ये जर गेलात, तर तिकडे देखील कुतुब मिनार आहे किंवा तुम्ही ईस्टला गेलात, सगळीकडे म्हणजे अक्रॉस म्हणजे देशभर हं, जे काही असे हेरिटेज ज्या काही म्हणजे आपली कल्चर किंवा जे जोपासलं जातं, त्याच्यासाठी जे प्रोटेक्शन आम्ही देतो, त्याचा एंट्रन्स जो आहे, हं. तोच आम्ही सिक्युअर करतो. म्हणजे आपण असं म्हटलं की तर चुकीचं ठरणार नाही, की देशाच्या सीमेवरती जवान आणि देशात गोदरेज असं म्हटलं की चुकीचं ठरणार. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर बँकेसाठी काय-काय सर्व्हिसेस आपण बँकिंग क्षेत्राला पुरवतो त्यामध्ये? तर बँकांसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं जे असतं, की अ, एक तर कॅश आणि दुसरं आता जे खूप प्रमाणात ज्याची ग्रोथ होते ते म्हणजे गोल्ड लोन. हं. तर जेव्हा कोणी जाऊन म्हणजे लोन घेतं, तर तेव्हा त्याच्या अगेन्स्ट त्यांचे तुमच्या ज्वेलरी आपण ठेवतो त्याच्या हो. अगेन्स्ट. तर ते जे आहे, ते प्रोटेक्ट करायला, ते जे सोनं जे आपण बँकांमध्ये ठेवतो, हं. म्हणजे त्याला गिरवीच म्हणायला लागेल, पण हो. ते प्रोटेक्ट करणं ही एक बँकेची खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यालाच आम्ही मदत करतो. त्यामुळे आमच्या ज्या तिजोऱ्या आहेत हं, किंवा स्ट्राँग रूम दरवाजे जे आहेत किंवा लॉकर्स जे आहेत, हं. ते ते त्याला प्रोटेक्ट करायला किंवा त्याला सिक्युअर करण्यासाठी त्याचा वापर होतो. सर यातली टेक्नॉलॉजी कशी बदलत गेली? म्हणजे पूर्वी फक्त कुलूप होतं. त्या कुलपांवरही त्यावर म्हणजे की बऱ्याच ठिकाणी कुलपं उघडली जातात. पण ही सगळी सिक्युरिटी म्हणजे त्यामध्ये आता जे काही टेक्नॉलॉजी आली आहे, हं. त्याचा कसा त्यामध्ये सहभाग आहे? तर आता कसं झालंय, तुम्ही सगळ्यांनी एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा आय-ओ-टी ह्या 2 गोष्टी तुम्ही सगळेच ऐकतात. हं, तर आम्ही काय करतो, की आम्ही जे काही रिसर्च डेव्हलपमेंट आमचं जे आहे, त्याच्यामध्ये ह्याच गोष्टींचा वापर करून आम्ही आमच्या आधीच्या तिजोऱ्या होत्या, की त्याला काहीच म्हणजे हे नव्हतं, की तिजोरी फक्त एक खूप स्ट्राँग असा एक बॅरियर असलेला हं. एक भाग असायचा. आता आम्ही त्याला इंटेलिजंट बनवलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यात आम्ही इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेशन केलेलं आहे. तर एक उदाहरणार्थ मी एक तुम्हाला देऊ इच्छितो, की आज आम्ही काय केलंय, की एक फॉगिंग डिव्हाइस आपण म्हणतो, म्हणजे ज्याने धुकं जे असतं, हं, हं. खूप दाट धुकं जर असेल, तर त्याच्यात आपल्याला काहीच दिसत दिसतं. नाही. तर तसा आम्ही एक फॉगिंग डिव्हाइस तो आमच्या तिजोरीबरोबर इंटिग्रेट केलाय. तर समजा काहीही अटॅक झाला त्या तिजोरीवर, रात्री काही अटॅक झाला, तर ह्या जो फॉगिंग डिव्हाइस आहे, तो अक्षरशः म्हणजे धुकं इतकं घनदाट धुकं निर्माण करेल, हं. की ती अख्खी खोली भरून जाईल आणि तुम्हाला तुमचा हात सुद्धा दिसणार नाही. आणि एक 40-45 मिनिटं तर असं एक काही इंटिग्रेशन आम्ही केलेलं आहे. हं. असं झाल्यावर पुन्हा ती तिजोरी तुम्हाला म्हणजे कॉल करेल, तुमच्या मोबाईलवर मेसेजेस पाठवेल, तुम्हाला फोन करेल, 8 नंबर्सना फोन करेल आणि तुम्हाला सांगेल, की बाबा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि शिवाय तिथे हूटर पण वाजेल. तर तुम्ही एक असं एक वातावरण क्रिएट करता, की जे कोणी तिथे चोरी करायला आलेलं आहे किंवा डाका टाकायला आलेलं आहे, ती तिथून पळून जातील आणि किंवा प्रयत्न करतील. पळणं पण कठीण आहे कारण त्यांना दिसणारच नाही काही. हं, हं. तर अशा पद्धतीचं म्हणजे आम्ही म्हणू, की एक इंटेलिजंट तिजोरी अशी आम्ही निर्माण करतोय आणि आता आम्ही पुढचं पाऊल आमचं हे आहे, की तुमचा मोबाईल फोनच म्हणजे आय-ओ-टी बेस्ड जे आम्ही आता टेक्नॉलॉजी लॉन्च करतोय, की तुमचा मोबाईलच त्या
तिजोरीची चावी होणार. तर पहिलं जे तुम्ही अनलॉक कराल, कारण काय होतं की बऱ्याचदा डुप्लिकेट चाव्या केल्या जातात हो. आणि ते आतलेच लोक करतात. तर ते बँकांनी आम्हाला विचारलं की ते तुम्ही कसं थांबवू शकाल. तर आता काय झालं, आम्ही एक OTP बेस्ड वन टाइम पासवर्ड बेस्ड मोबाईलच तुमचा वन टाइम पासवर्डनी सेफशी बोलेल आणि ती पहिल्यांदा ते लॉक ओपन झाल्यावरच मग त्या चावीने उघडेल. अशा पद्धतीची आम्ही आता टेक्नॉलॉजी केली आणि ती पहिल्यांदाच भारतात आम्ही लॉन्च केली आहे. सर, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा तुम्ही आता उल्लेख केला. तर त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? किती नेमकी गुंतवणूक केली आहे? किती लोकं त्यासाठी काम करतायत? आणि कशा पद्धतीचं काम त्यामध्ये चालतं साधारणतः? तर एक कसं आहे ना, आमचं एक इन हाऊस एक टीम आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एक जवळ-जवळ म्हणजे 3% पर्यंत पर्सेंटेज 3% आमची एक गुंतवणूक असते. ती थोडीफार कधी कुठल्या वर्षी तर जास्त पण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. हं, हं. आणि दुसरं म्हणजे कसं, आम्ही चांगल्या इन्स्टिट्यूट्समधून इंजिनिअर्स उचलतो, त्यांना ट्रेन करतो आणि मग त्यांना एक्सपोजर देतो, की ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याचे एक्सपोजर देतो. शिवाय जे काही IITs आपल्या इथे आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत, म्हणजे सायन्स रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड आपल्या ज्या संस्था आहेत, त्यांच्याबरोबर देखील आम्ही कोलॅबोरेशन केलेलं आहे आणि त्यांना, कारण काय आहे ना, आपल्या इथे अकॅडमिक्स इतकं फार खूपच म्हणजे नावाजलेलं आहे आणि खूप हुशार लोकं आहेत तिथे हं. आणि प्रोफेसर्स म्हणा किंवा तिथे रिसर्च करणारी लोकं आहेत. त्यांच्याबरोबर देखील आम्ही बॅरियर्स वगैरे त्या टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर देखील कोलॅबोरेशन करतो. ओके. तर यामध्ये इन आणखीन हाऊस आणि बाहेरचे जे आपले जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं हं. टायप असं दोन्ही आम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे. याच्यामध्ये काही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या काही योजना आहेत का पुढे भविष्यात? म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आणखीन किंवा आणखीन कंपनीच्या काही अशा काही योजना आहेत का, की भविष्यामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे? नाही, गुंतवणूक जी आत्ता आम्ही बघतोय ती म्हणजे ह्याच टेक्नॉलॉजी बॅरियर्स, म्हणजे जे तिजोऱ्यांमध्ये किंवा वॉल्ट्समध्ये जे प्रोटेक्शन देतात तुम्हाला. म्हणजे आता एखादा अटॅक जर होत असेल, हं. हल्ला जर होत असेल, तर तुम्हाला परतवण्यासाठी नवीन-नवीन टेक्नॉलॉजी लागतात. कारण काय आहे, की हल्ली जे डाका टाकायला येतात, त्यांना पण टेक्नॉलॉजीचा वापर आता सोपा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला कायम ह्या शोधात आम्ही असतो, की आता कुठली टेक्नॉलॉजी ते वापरणार आहेत हं, हं. आणि त्यानुसार आम्ही आमचं बॅरियर अजून तगडं बनवत जातो. तर त्याच्यामध्ये आमची गुंतवणूक नक्कीच आहे आणि तिथे खूप बऱ्यापैकी रिसर्च चालू आहे, की अजून आम्ही बॅरियर कसे तगडे बनवू शकतो. तर तो एक भाग झाला. ज्याप्रमाणे तुम्ही भारतात जसं सांगितलं, पण रिझर्व्ह बँकेपासून खाजगी क्षेत्रातल्या HDFC बँक वगैरे सगळं बघतोय. परदेशात सुद्धा अशा काही तुम्ही निर्यात कुठल्या पद्धतीने करतात का? हो, किंवा आम्ही परदेशात करतो. कुठल्या आहेत? हो. तर फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारलात. आम्ही जवळ-जवळ 60 देशांमध्ये एक्सपोर्ट करतो आणि तिथे कसं आहे, की आता आम्हाला समजा युरोपमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल, तर तिथे त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे आम्हाला प्रॉडक्ट्स बनवायला लागतात. तर आता जर्मनीचं स्टँडर्ड वेगळं आहे, UKचं स्टँडर्ड वेगळं आहे, फ्रान्सचं स्टँडर्ड वेगळं आहे. तर आम्हाला जवळ-जवळ आम्ही 200 इंटरनॅशनल सर्टिफिकेशन घेतली आहेत. ओके. आणि त्याच्यात आम्ही चायनीज सर्टिफिकेशन देखील घेतलं आहे. तर उद्या आम्ही चायनाला देखील एक्सपोर्ट करू शकतो. ओके. आणि जे तर मला असं वाटतं, की कोणीच आत्तापर्यंत इथून तिजोरी अशी कोणी एक्सपोर्ट केलेली नाही आहे. तर आम्ही प्रथम असे म्हणजे कंपनी होऊ, की ज्यांनी इव्हन चायनाला आम्ही एक्सपोर्ट करतो. कारण ते सर्टिफिकेशन घेणं पण खूप कठीण असतं आणि ते आम्ही जवळ-जवळ एक 2.5-3 वर्षाची तपश्चर्या करून आम्हाला ते मिळालेलं आहे. ओके. तर आणि अर्थात आम्ही अमेरिकेत एक्सपोर्ट करतो. तिकडचे जे UL स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आमच्या टेस्ट झालेल्या आहेत. सर, सर्टिफिकेशन म्हणजे जे स्टँडर्ड जे असतात, ते हं. स्टँडर्ड्स नेमके काय असतात? भारतातली वेगळी कशी आहेत? त्यांची वेगळी कशी आहेत? आणि तुम्ही म्हणजे त्यांच्या स्टँडर्डने तयार करून देतात, म्हणजे नेमकं काय होतं आपल्याकडे कंपनीमध्ये? तर आता कसं आहे, आपल्या इथे जे स्टँडर्ड आहे ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड प्रमाणे आहे आणि ते देखील खूप तगडं स्टँडर्ड आहे. इनफॅक्ट माझं म्हणणं हे आहे, की कारण आम्ही आपले प्रॉडक्ट्स जे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड प्रमाणे बनवतो, हं. त्यामुळे आम्हाला थोडेफार चेंजेस करायला, कारण काय होतं ना, प्रत्येक देशाला ते त्यांचं प्रोटेक्शन पण करायला बघतात, की आमचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, आमचे जे तिकडे जे लोकल जे मॅन्युफॅक्चर करतात, त्यांचं पण एक त्यांना बघायला लागतं, की आम्ही प्रोटेक्ट कसं करू त्यांना. हं. त्यामुळे त्यांनी थोडेफार चेंजेस केलेले असतात. तर ते आम्हाला काय होतं ना, आमचा प्रॉडक्ट इतका चांगला आहे, की आम्हाला थोडेफार फेरबदल करून आम्ही ते स्टँडर्ड मीट करू शकतो. पण आम्हाला आमचे प्रॉडक्ट्स तिकडे पाठवायला लागतात आणि त्याचं सर्टिफिकेशन घ्यायला लागतं. ते टेस्ट होतात तिकडे ओके. त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे आणि मगच आम्ही ते तिथे निर्यात त्याची करू शकतो. सर, एक सध्याचा ट्रेंड आहे, म्हणजे मीडियामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात किंवा आम्ही पण बँकांना बऱ्याचदा विचारतो, की बँकांची जी लॉकर असतात, हं. त्याचा जो कॉस्ट आहे तो खूप महाग आहे. कारण की बँकेला सुद्धा ती सगळी सिक्युरिटी वगैरे लागते आणि
एकूणच जो ग्राहक असतो त्याला 7,000 रुपये 8,000 रुपये वार्षिक त्याच्यावर हम्म. शुल्क भरावं लागतं. तर यामध्ये पण काही ट्रेंड असा वाढतोय तुम्हाला वाटतंय की जे इंडिव्हिज्युअल जे ग्राहक आहेत ते तुमच्याकडनं मागणी वाढते आहे लॉकरची वगैरे, असा काही ट्रेंड दिसलाय का? इन्स्टिट्यूशनलच मागणी अधिक आहे वगैरे, याबद्दल काय सांगाल? नाही, तर आता 2 गोष्टी आहेत. कारण आम्ही काय आहे ना, आमचा जो बिझनेस आहे, तो 2 प्रकारे आमचा वाढतोय. एक तर बँका जे लॉकर्स घेतायत, तो देखील वाढतोय. कारण तुम्ही जर बघाल ना, तर बँकांमध्ये जे अकाउंट होल्डर्स आहेत, जितके अकाउंट होल्डर्स आहेत आणि जितके लॉकर्स आहेत, तर जे नंबर ऑफ लॉकर्स ॲज अ पर्सेंटेज, द नंबर ऑफ अकाउंट होल्डर्सच्या, ते खूप कमी आहेत. बरं. त्यामुळे साधारणतः असं बघितलं जातं, की लॉकर्सचं एक शॉर्टेज आहे. हो. तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे कसं, की माझ्या घरापासून तो लॉकरची ती ब्रांच आहे जिथे मला मिळतं लॉकर, ती बरीच लांब असते बऱ्याचदा. हं. पण तिथे ग्रोथ नक्की आहे. कारण जसं मी म्हणालो, तो प्रपोर्शन तो खूप कमी आहे. म्हणजे लॉकर्स टू अकाउंट होल्डर्स, बरोबर. आणि त्याची डिमांड पण डेफिनेटली वाढत वाढते. जाते, कारण सोन्याचे भाव वाढत आहेत. हं. ज्वेलरी लोकांकडे ती म्हणजे आता गेल्या 3 वर्षात जवळ-जवळ तीच तेवढीच ज्वेलरी असेल तर त्याची किंमत दुप्पट झाली असेल. हो. त्यामुळे लॉकरची डिमांड डेफिनेटली आहे, त्यात वादच नाही. पण आम्ही काय केलंय, की आम्ही ज्या अशा कस्टमर्सना लॉकर मिळत नाही आहेत किंवा ज्यांना कठीण जाते लॉकर मिळणं, त्यांच्यासाठी आम्ही आता होम लॉकर्स पण लॉन्च केले. ओके. आणि तो एक बिझनेस आता त्याला पण बऱ्यापैकी एक डिमांड येतेय. कारण लोकं म्हणतात, की ठीक आहे, मी आता बँकेचा लॉकर तर आहे माझा, हं. पण जे काही आता माझ्याकडे तिथे जागा नाहीये किंवा मोठा लॉकर मला मिळत नाहीये, तर एक्स्ट्रा माझ्याकडे काही असेल किंवा मी बँकेतून घरी काही घेऊन आलोय, तर ते मी कसं प्रोटेक्ट करू? तर त्याकरता आता आमचे होम लॉकर्स आहेत. त्याच्यातही आम्ही बऱ्यापैकी मोठी रेंज लॉन्च केलेली आहे आणि त्याचा देखील आता बरेचसे कस्टमर ते विकत घेतायत. तर जसं तुम्ही वाटतं की ही डिमांड पण वाढते. यामध्ये काही इंटरेस्टिंग ट्रेंड असे तुम्हाला दिसून आलेत? म्हणजे जसं की ही मागणी वाढते, पण कुठल्या नेमक्या लॉकर्सला मागणी आहे लोकांकडून? असं काही त्याच्यामध्ये काही विशेष असं काही टिपता येईल आपल्याला असं? हो, नक्कीच. आणि फारच चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. सी कसं होतं ना, आधी जेव्हा लोकं लॉकर्स म्हणजे होम लॉकर्ससाठी बघायचे, तेव्हा ते म्हणायचे, "ठीक आहे, एखादा छोटा लॉकर असेल, मला चालेल. त्याच्यात काहीतरी मी थोडीफार कॅश ठेवीन, थोडे माझे म्हणजे काही दागिने असतील ते ते ठेवीन." पण आता काय झालंय, आता चांदीच्या किमती पण वाढत चालल्या आहेत आणि एक त्याच्याभोवती एक इमोशनल जे सेंटिमेंट आहे, की माझ्या म्हणजे पणजीच्या गोष्टी आहेत किंवा हं. माझ्या परदादा की ये चीज है, असं म्हणजे ते बऱ्याच गोष्टी आता लोकांना ते प्रोटेक्ट करायच्या आहेत. त्यामुळे आता आम्ही बघतोय, की ओव्हरऑल जी ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये लोकांना मोठ्या सेफ्स हव्या आहेत किंवा मोठे लॉकर्स पण हवेत. हं. कारण त्यांना त्याच्यात ते दिवे ठेवायचे आहेत किंवा ताटं ठेवायची आहेत. बरोबर. कारण आधी काय चांदीचे भाव एवढे नव्हते. आता हं. चांदीचा भाव देखील वर चालू आहे. बरोबर. त्यामुळे आता तो एक ट्रेंड नक्कीच वाढतोय. दुसरा एक ट्रेंड आम्ही बघतोय, की ज्या म्हणजे फायरच्या दुर्घटना आहेत, आग जिथे हं. लागते, त्या देखील वाढतायत. कारण आता काय सगळीकडे हाय राईज बिल्डिंग्स आहेत. हो. त्यामुळे त्या देखील वाढतायत. त्यामुळे काही जे आमचे ग्राहक आहेत ते म्हणतात, की नाही, आम्हाला आमचा पासपोर्ट ठेवायला पाहिजे, की फायर प्रोटेक्शन. हं. तर तो एक आम्ही कल बघितलाय, की लोकांना फायर प्रोटेक्शनसाठी देखील काही प्रॉडक्ट्स पाहिजेत. ओके. सर, या सगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती नेमकी कुठे होते? म्हणजे की भारतातच होते की भारताबाहेरून पण आपण काही गोष्टी करतो याच्यामध्ये? नाही, पूर्णपणे म्हणजे म्हणजे मी या अर्थाने हा प्रश्न विचारतो, जेव्हा आपण संसदेसारख्या ठिकाणी सिक्युरिटी पुरवतो किंवा ताजमहल असो किंवा आणखीन जे राष्ट्रीय स्मारकं आहेत अशा ठिकाणी बनवतो. तर हे सेफ असलं पाहिजे. म्हणून मग अशी ही जी प्रॉडक्ट निर्मिती होते, ही कुठे केली जाते नेमकी? नाही, ही तर आपण म्हणजे आता आमची सगळ्यात मोठी जी आमची फॅसिलिटी आहे, जी फॅक्टरी आहे, ती मुंबईतच आहे. बरं. आणि तिथेच शक्यतोवर तर सगळंच तिथेच बनवलं जातं. क्वचित एक अशा काही गोष्टी असू शकतात, की ज्या इथे मिळत नाहीयेत किंवा काही टेक्नॉलॉजी इथे अजूनही म्हणजे त्याच्यामध्ये काही इंटिग्रेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या काही गोष्टी इथे मिळत नसतील. हं, हं. तर त्या आम्ही, कारण आम्ही त्या बनवत नाही. बरोबर. म्हणजे त्या आम्ही इथून भारतामधूनच आम्ही शक्यतोवर त्या सोर्स करतो. पण कधीतरी काय होतं, की काही स्पेसिफिकेशन्स ज्या त्या टेंडरमध्ये असतात, त्या तुम्हाला मीट करायच्या असतील, तर तुम्हाला काही त्याचे कंपोनंट्स कधीतरी बाहेरून आणावे लागतात. ओके. पण ते अगदी खूप म्हणजे तुरळक प्रमाणात ते असतं. कारण सर, याच्यातले काही म्हणजे आव्हानं असं तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे की स्टँडर्ड ती जपणं, जशी परदेशात आपण निर्यात करतो किंवा आणखीन असे काही चॅलेंजेस तुमच्यासमोर आले आहेत का? की म्हणजे की समोरच्याकडे एखाद्याचा तोड आहे, पण त्या पद्धतीला त्या याच्यावर आपल्याला पुढे जाण्यासाठी की लॉकर सेफ राहावं, तर अशा पद्धतीने काही चॅलेंजेस तुमच्याकडे आले आहेत? हो, म्हणजे आता काय झालंय ना, किंवा चॅलेंजेस. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हो, सुद्धा? हो, नक्कीच. आम्ही कसं आहे ना, आणि परत एकदा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. कारण काय आहे ना, आणि एकदम मुद्द्यात तुम्ही हात घातलात. कसं आहे ना, गेल्या जवळ-जवळ 25 ते 30 वर्षात ज्या पद्धतीच्या डकेती होत होत्या किंवा अटॅक्स होत होते, हं, हं.
तर ते शक्यतोवर आधी टूल्सनीच होत होतं. म्हणजे 20 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितले तर हँड टूल्स म्हणा किंवा म्हणजे फार फार तर ड्रिल मशीन हां. अशा पद्धतीच्या गोष्टी वापरल्या जायच्या. ओके. आता काय झालंय, आता लोकांना गॅस कटर हा खूप सोप्या पद्धतीने अवेलेबल होतोय. उपलब्ध. म्हणजे ते ते जे चोर जे येतात ते हं. त्यांना तर म्हणजे खरं तर ते विकत सुद्धा घ्यायची गरज नाही असं झालंय. ते भाड्यावर सुद्धा घेऊन येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीचा त्यांना ॲक्सेस मिळाला आहे. त्यामुळे आम्ही पण काय केलंय, आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनी पण त्याच्यावर खूप काम केलंय आणि आम्ही देखील त्या टेक्निकल कमिटीमध्ये आहोत आणि आम्ही त्यांना तेच सांगतो, की आता तुम्ही ते स्टँडर्ड आहे ते आता बऱ्यापैकी अपग्रेड झालेलं आहे. ओके. की समजा, की हा आता गॅस कटर वापरला जातो, तर त्याच्या अगेन्स्ट काय बॅरियर आहे? कारण आधीचे जे बॅरियर जुने होते, ते आत्ताच्या टेक्नॉलॉजीला फेस करू शकत नाहीत. सर याचा अभ्यास कशा पद्धतीने केला होता तुमच्याकडे? म्हणजे की ॲक्चुअलमध्ये म्हणजे अशा कल्पना कशा पद्धतीने पुढे आल्या जातात, की कशा पद्धतीने अटॅक होऊ शकतो? हां, तर आम्ही जे मी तुम्हाला सांगितलं, की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जे आम्ही म्हणजे गुंतवणूक करतो, हं. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः एक लॅब बनवली आहे. हं. आणि त्याच्यात आम्ही सगळ्या म्हणजे हे आमच्या जे सेफ्स आहेत, त्याच्यावर नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आता हे गॅस कटर्स असतील, त्याचे वेगवेगळे टेम्परेचर वाढवा, त्याचे प्रेशर वाढवा, असं करून आम्ही ते म्हणजे आता काय झालंय, आता ते टॉर्च जे आहे तो त्याची नॉझल असते, हं, हं. त्याची टेक्नॉलॉजी बदलली आहे. तर ते नवीन-नवीन पद्धतीने आम्ही पण अटॅक करून बघतो. कारण आता काय प्रत्येक वेळेला तर तुम्ही काय थांबवू शकत नाही, कोणी तुम्हाला येऊन त्याच्यावर अटॅक करेल. तर आमच्या लोकांनाच आम्ही ट्रेन केलंय, हं. की त्याच्यावर ते अटॅक करतात आमच्याच प्रॉडक्टवर आणि मग आम्ही ते तसं बॅरियर अजून वाढवत जातो. तर अशा पद्धतीने आम्ही खूप म्हणजे आम्ही त्याच्यावर खूप भार आहे हे आहे, की अटॅक्स करत राहू. कंटिन्युअस आमची लोकं ते बऱ्याचदा म्हणजे महिनाभर ते अजून टेक्नॉलॉजी अजून काय करता येईल, अजून काय हं. करता येईल असं करत आम्ही बऱ्यापैकी म्हणजे काम करतो त्याच्यावर. ओके. सर शेवटच्या प्रश्नाकडे येऊ आपण. एकूणच या पद्धतीची बाजारपेठ आपल्याकडे किती मोठी आहे? आणि याच्यात पोटेन्शियल किती तुम्हाला दिसतंय? आणि एकूणच आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यात आपल्या कंपनीचा वाटा किती आहे? म्हणजे बाजार हिस्सा किती असेल त्यामध्ये? जेव्हा मी आता हे वॉल्ट इक्विपमेंट म्हणा किंवा तिजोऱ्या वगैरे जेव्हा मी बघतो, त्याच्यामध्ये एक सेगमेंट जो आहे तो इन्स्टिट्यूशनल सेगमेंट आहे. म्हणजे आपला बी-एफ-एस-आय, बँकिंग, ज्वेलर्स किंवा जे गोल्ड लोन कंपन्या आहेत. हं. तो जर भाग बघितला तर तो साधारण एक म्हणजे 1000-1 कोटीचा बिझनेस असेल. ओके. खूप काही असा मोठा. फक्त मी तिजोऱ्या म्हणतोय. हं, बाकी हं. सिक्युरिटी तर म्हणजे तो एक 20,000-1,000 कोटीचा बिझनेस असेल. पण फक्त तिजोऱ्या, ज्याच्यात आम्ही म्हणजे आता एवढी गुंतवणूक वगैरे करतोय आणि त्याच्यामध्ये आमचा साधारण 60% पर्यंत आमचा मार्केट शेअर आहे. जेव्हा तुम्ही घरगुती सेफ्स म्हणता, म्हणजे आता तेही मार्केट बऱ्यापैकी वाढत चाललंय. तर त्याच्यामध्ये आमचं जवळ-जवळ 80% मार्केट शेअर आहे. कारण आम्हीच एक 10-12 वर्षापूर्वी आम्हीच हे होम लॉकर जी सेगमेंट आहे, ही आम्हीच लॉन्च केली, की आता लोकांना घरी देखील कारण बऱ्याचदा आम्ही काय करतो, आम्ही एक दुसरा भाग जो आमचा आहे रिसर्चचा, तो आम्ही कन्झ्युमर रिसर्चवर पण बऱ्यापैकी आम्ही बळ बळ देतो, की एक तर टेक्नॉलॉजी झाली, हो. दुसरं की आपल्या कन्झ्युमर्सला, आपल्या ग्राहकांना काय हवंय, ह्याच्यावर देखील आमची खूप इन्व्हेस्टमेंट असते आणि त्या रिसर्च करायला. तर जेव्हा आम्हाला कळलं, की आता आपले ग्राहक म्हणतात, की आम्हाला घरी देखील काहीतरी प्रोटेक्शन हवंय. हं. कारण तुम्ही बघाल ट्रेंड जो आहे तो आता वुडन किंवा लाकडी फर्निचर, लाकडी कपाटं हां. असं घेतायत. तर त्याच्यामध्ये काहीतरी तर स्टीलचं एक लॉकर पाहिजे. हं, हं. तर ती ट्रेंड आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही रिसर्च करतो ना, तेव्हा आम्हाला ते कळतं. त्या बेसिसवर आम्ही होम लॉकर्स देखील लॉन्च केले आणि आजही आमचा 80% शेअर आहे त्याच्यामध्ये. सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे ही सगळी प्रॉडक्ट्स कुठे आणि कशी उपलब्ध होतात? म्हणजे ऑनलाईन पण उपलब्ध आहेत किंवा आणखीन काय-काय मार्ग आहेत लोकांना खरेदी करण्यासाठी? ऑनलाईन तर आहेतच म्हणजे तर तो एक भाग झाला. पण ऑनलाईनमध्ये काय होतं शक्यतोवर लोकं छोट्या ज्या सेफ्स आहेत त्या हं. विकत घेतात. हं. मोठ्या सेफ्स ज्यांना हव्या आहेत, हं. त्यांना खात्री करून घ्यायची असते, की बाबा किती ताकदवर आहे मी तो प्रॉडक्ट घेतोय. कारण हं. सेफ म्हणजे मोबाईल फोनसारखा नाहीये तुम्ही ऑनलाईन मागवून घेतला, स्टँडर्ड प्रॉडक्ट असं नाही. तुम्हाला जाऊन की बाबा त्याचा दरवाजा किती स्ट्राँग आहे, त्याची चावी कशी आहे, त्याचं थिकनेस किती आहे, काय आहे ते म्हणजे तुम्हाला एक टच फील एक आल्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही. त्याकरता आमचे आता डिस्ट्रिब्युटर्स आहेत हं. आणि चॅनल आहे आमचा जवळ-जवळ एक 6,000-1,000 रिटेल आउटलेट्स आहेत आणि तिथे जाऊन म्हणजे आता लोकं घेतायत आणि फर्निचर, हार्डवेअर अशा सगळ्या मार्केट्समध्ये आमचे हे सगळे रिटेलर आहेत उपलब्ध. ओके. भविष्यामध्ये काही शेअर बाजारात लिस्टेड सूचीबद्ध होण्याची काही तयारी आहे वगैरे? नाही, तसं काही हे नाहीये. पण भविष्यासाठी मी एकच म्हणजे तुम्ही मला एक चॅलेंज विचारलात, तो हं. मी टेक्नॉलॉजीचा चॅलेंज सांगितला. हं, हं. पण एक म्हणजे मी एक गोष्ट हायलाइट करू इच्छितो इथे, की आत्तापर्यंत काय होत होतं ना आणि खास करून घरच्या
विशाल होम लॉकर्ससाठी काय होतंय की आपण ट्रॅडिशनली म्हणजे आपण एक ऐतिहासिक पद्धतीने आपली कॅश म्हणा किंवा सोनं म्हणजे आपले दागिने आपण एका विशिष्ट पद्धतीने सगळ्या घरांमध्ये ते स्टोअर होतात, लपवून ठेवले जातात. हो. कारण त्यांनाही माहिती आहे की कपाटात ठेवले तर हे एक वुडन कॅबिनेट त्याच्यात चोरी होऊ शकते. तर मग लोक शक्यतोवर गादी खाली ठेवतात किंवा तसं म्हणायला तर फ्रीजमध्ये ठेवतात किंवा आपलं देवघर असतं, देव्हारा असतो त्याच्या खाली त्याच्या ठेवतात किंवा आपले जे ह्याचं म्हणजे तांदूळ ठेवलेले धान्याचे असतात, डबे असतात तांदूळाचे त्यात. डबे किंवा हो. गव्हाचे डबे त्याच्यात ठेवलेले असतात धान्याच्या डब्यांमध्ये. पण काय झालंय ना, आता बऱ्याचदा आम्ही बघतो की जे काही इन्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये हे चोर सगळं त्यांना माहिती असतं कारण ते सगळा ते अभ्यास करून येतात. असं काही म्हणजे ते त्यांचा पण रिसर्च तर सगळा ते असतो. पहिला येऊन तुम्ही बघाल तर गाद्या उलट्या केलेल्या असतात, डबे पालथे घातलेले असतात, फ्रीज सगळा रिकामा केलेला असतो. तर आमचं म्हणजे सगळ्यांना सांगणं हेच आहे की आता ह्या ट्रॅडिशनल ज्या पद्धती आहेत त्याच्यापासून थोडंसं आपल्याला वेगळं काहीतरी करायची गरज आहे. कारण आता हे सगळ्यांना प्रोटोटाईप माहिती झालंय की सगळे जे येतात ते ह्या गोष्टी तर ते सर्च मारतातच म्हणजे ते कारण म्हणजे सराईत असले तर ते नक्कीच हे करतात. त्यामुळे हे जे लॉकर आम्ही बनवतो ते इतके आम्ही आता ताकदवर बनवतोय की त्या लोकांना कठीण जाईल हे तोडायला म्हणजे. ओके. तर तो एक म्हणजे एक आव्हान आहे लोकांना की तुम्ही याच्यावर विचार करावा. थँक्यू सर. तुम्ही लोकसत्ताच्या कार्यालयात आलात आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार. आणि खूप खूप आभारी आहे की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलीत. लोकसत्ताचे पण खूप खूप आभार. धन्यवाद.